तुम्हालाही भरपूर जेवून खाऊन अशक्तपणा जाणवतो का? सगळं सकस खाऊनही शरीराला ऊर्जा का मिळत नाही याचं खरं कारण तुम्हाला माहितीये का? चला तर मग आज जाणून घेऊया यामागचं नेमकं कारण. आपण खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर दोन गोष्टींमध्ये होतं, चांगला भाग आणि वाईट भाग. वाईट भाग जर मोठ्या प्रमाणात तयार होत असेल तर एनर्जी तयारच होणार नाहीये, आणि चांगला भाग जर जास्ती तयार झाला तरच नक्की एनर्जी तयार होणार आहे. परंतु आपण जे काही खातो हे अत्यंत सारवान आणि अत्यंत सकस असंच अन्न खात असतो अशातला भाग नाही. काही टाकाऊ भाग सुद्धा आपल्या शरीरात जात असतो आणि तो जायलाच पाहिजे असतो. जसं कडधान्य घेतलं तर कडधान्याची साल देखील पोटात जायला पाहिजे. काही फळं असतात, या फळांच्या बिया देखील पोटात जायला पाहिजे असतात. हे टाकून द्यायचं नसतं. त्याच्याबरोबर त्याचे अँटीडोट सुद्धा असतात, त्याला पचन करायला मदत करणारे. त्यामुळे याचा सुद्धा थोडासा विचार करूनच खायला घ्यायचं. काही जण पेरू सुद्धा सोलून खातात. हो, चिक्कूची बी काढणं ठीक आहे, पण चिक्कूची साल नाही. हो, चिक्कूची साल काढण्याची आवश्यकता नाहीये. केळीची साल काढायला हरकत नाही, परंतु उगाचच या पेरूच्या बिया काढून टाकायच्या, त्याने म्हणे मुतखडे होतात, असं नाहीये अजिबात. म्हणजे बी सदृश्य घटक शरीरातले वाढतात, त्याच्यात मुतखडा किंवा पित्ताशयात खडा वाढतात का? नाही, साफ खोटा आहे. हा नियम आयुर्वेदात असा कुठेही सांगितलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही बिनधास्त खा, फक्त चावून चावून खा आणि शरीराला आतमध्ये काम करायला थोडी जागा द्या, वेळ द्या. आणि खाताना सगळं लक्ष तुमचं त्या खाण्यामध्येच असू देत. आपण जेवण करत असताना एका उजव्या हाताने जेवण करतो आणि डाव्या हातात मोबाईल असतो. समोर टीव्ही सुरू आहे, इकडे मुलीवर भांडण ओरडणं तेही सुरू असतं. नवरा कुठे पैसे ठेवतोय त्याच्याकडे लक्ष असतं. दारात दूधवाली आलेली आहे तिच्याकडे लक्ष असतं. एका बाजूने फोनवर सुद्धा बोलत असते. अशा अष्टावधानी बायका एका वेळेला 8 कामं करतात. मग तिचं खाण्याकडे लक्षच नाहीये. ती हातात घेऊन खातीये, परंतु त्या खाण्यामधला आनंद तिला मिळत नाहीये. आपण खातोय ते गोड आहे की आंबट आहे की तिखट आहे की तुरट आहे, त्याच्यातला रस कसा आहे, त्याच्यातून शरीरात येणाऱ्या अनुभूती काय आहेत, याचा जर आनंदच घेतला नाही तर अशक्तपणा येणारच. खाऊन पिऊन अशक्तपणा. आपण भेळ खातोय, त्या भेळेचा असा एक ठसका, त्याचा एक असा तडका जाणवला पाहिजे ना, झणझणीत. त्या मिरचीचा फ्लेवर, त्या चिंचेचा फ्लेवर, त्या पाणीपुरीचा असा कडक स्वाद जेव्हा आतमध्ये फुटतो तेव्हा जो असा आतमध्ये स्फोट होतो, हे सगळं त्याचा आनंद घेतला पाहिजे ना. नाहीतर काय, स्ट्रॉने सगळं भरवत गेलो. पाणीपुरी मिक्सरला लावली आणि स्ट्रॉने भरवली, चवच कळले नाही तुम्हाला. मग कशी येणार एनर्जी, कसा मिळणार आनंद? या आनंदाच्या अनुभूती असतात, या ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्याला मिळत असतात. नाक, कान, डोळे, त्वचा, जीभ हे सगळे इंद्रियगम्य विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याच्यातून तो आनंद घेत असतो. तो म्हणजे ईश्वर, शरीरातला आत्मा. आणि ही जी सगळी अनुभूती आहे, या अनुभूतीमधून तुला काय हवंय याची आतमध्ये चर्चा चाललेली असते. अहो, 1 ट्रिलियनपेक्षा जास्ती पेशी शरीरामध्ये आहेत. या सगळ्या एकमेकांच्या साहचर्याने राहत असतात, एकमेकांना आनंद देत असतात. एकही पेशी दुसऱ्या पेशीचा द्वेष करत नसते, आणि म्हणून या पेशींमध्ये एक बॉन्डिंग चांगलं असतं. आणि म्हणूनच पाळाला जखम झाली तरी डोळ्यातून पाणी येतं. त्यामुळे ह्या प्रत्येक पेशीला आनंद मनातून पोहोचत असतो, अनुभूतीतून पोहोचत असतो. डोळ्यांनी बघितलेला आनंद कानालाही मिळतो, कानाने पापड मोडल्याचा आनंद जिभेलाही मिळतो, जिभेने चव चाखल्याचा आनंद तुमच्या डोळ्यांना पण मिळत असतो. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून तुम्हाला एनर्जी मिळत असते, ऊर्जा मिळत असते. त्यामुळे तुम्ही जे काही खाताय ते खाताना तुमचं मन, तुमचे डोळे, तुमचे कान तिथेच पाहिजेत, जेवताना तिथेच पाहिजेत. आणि जेवताना लक्ष जर इकडे तिकडे असलं, बहिर्गामी जर तुमचं लक्ष असलं, मन जर बहिर्गामी असेल, तर तुम्हाला एनर्जी मिळणारच नाहीये. मग जेवण खाऊन अशक्तपणा ही कंप्लेंट बऱ्याच जणांची असते. आता याला विटॅमिनची सप्लिमेंट घ्यायची गरज आहे का काही? अहो नाही. अहो, शिळ्या भाकरीतून सुद्धा शरीर आपल्याला विटॅमिन तयार करून देणार आहे. अगदी दूध सुद्धा, फळं सुद्धा, कडधान्य सुद्धा. त्याची चिकित्सा फार करत राहू नका. जे समोर आलेलं आहे त्याला नमस्कार करा. उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म म्हणून आक्रमण सुरू करायचं. भीती बाळगायची नाही, जेवताना भीती बाळगायची नाही, आणि जेवण झाल्यानंतर आठवण करायची नाही. पण जेवताना सगळं लक्ष मात्र त्याच्याचकडे पाहिजे. आतमध्ये जो बसलाय त्याला नैवेद्य स्वरूपात हे जेवण जेव्हा मी अर्पण करणार आहे तेव्हा त्याला ते पोहोचणार आहे. भक्तिभाव जर नसेल, माझं मनच जर तिथे नसेल, एक कर्मकांड म्हणून जर मी त्याला नैवेद्य दाखवत असेल तर आतमध्ये तो पोहोचत नाही आणि शक्तीत रूपांतर तो कधीही करणार नाही. जेवताना लक्ष जेवणामध्येच पाहिजे. मग तुम्हाला जेवून खाऊन अशक्तपणा नक्की येणार नाही. करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.